मधुरा, मी तर म्हणते ती तुझी मोठी बहीण नाहीच आहे असं समजतो. उगाच इमोशनल होऊन डिसिजन घेऊ नकोस. आता तुम्ही तिच्या नावावरचं सगळं तुमच्या नावावर कसं काय करून घेता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे. उगाच तिला सोडवण्याच्या फंदात नका पडू. प्लीज शांत बसा आता. हे ना असं कोणीही काही करणार नाहीये. कशी वागली असेल तरी मी नाही वागू शकत तिच्याशी इतकं वाईट. प्लीज आपण तिला या सगळ्यातनं सोडवण्याचा प्रयत्न करायलाच हवा. ते तुला नाही वाटत का असं? म्हणजे काय वाटतंय ना मला, आपण काहीतरी करायलाच हवंय. पण काय करू शकतो ना आपण? आदित्य, तू असं बोलतोय म्हणजे आपण तिला तिथेच राहू द्यायचं का? नाही नाही नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मग कर ना काहीतरी. म्हणजे काहीतरी करायला हवं. तुझे काहीतरी कॉन्टॅक्ट असतील ना, वापरते. बघ काही होतंय का. ठीक आहे, मी बघतो. तुम्ही असा वेडेपणा करू नका. मूर्ख झालाय का तुम्ही? तर प्लीज शांत बसा आता. पुढे काय आणि कसं करायचं ना हे आपण बघू नंतर. या क्षणी ना ताईला सोडवणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर ना आदित्य? आदित्य, काय कसला विचार करतोयस तू? सगळ्याच परिस्थितीचा. तू एक काम कर ना, तू वासूला फोन करून इकडेच बोलावून घे. वासूला का? सांगतो नंतर. तू फोन तर कर त्याला. कर. वासूला फोन कर आणि बोलावून घे त्याला. आणि तुम्हाला काय हवंय ना ते तुम्ही करा. पण मी हे नक्की सांगते की तुम्ही तुमच्या पायावर धोंडा मारून घेताय. मूर्ख झालाय तुम्ही. काय म्हणणं तिचं? काहीच नाही मॅडम. काही त्रास नाही ना तिला? काही त्रास नाही म्हणजे काहीच त्रास नाही आणि कसली मागणी नाही मॅडम. उलट रात्रीपासून काही खाल्लेलं नाही त्या बिचारीने. बिचारी? ती बिचारी? नाही म्हणजे मला असं म्हणायचं मॅडम की त्या काहीही बोलल्या नाही. फक्त मला इथं का आणलंय एवढं विचारत होत्या. आणि जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही असं म्हणाले. म्हणजे सकाळी नाश्ता सुद्धा केलेला नाही त्याने. आय सी. तिच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तिला. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे म्हणावं. घरात नाश्ता पाठवा. आता मी आले ना, कशी खात नाही ते बघते. काय अन्न जास्त झालंय की माझ? ते खाल्लं का नाही? मॅम, मला माझ्या नाही, बरोबर आहे. चव आवडणार नाही असं वाटलं असेल ना. पण इथे संशयितांना हे असंच जेवण मिळतं. सगळे संशयित सारखे आहेत आमच्यासाठी. कोणी लहान किंवा कोणी मोठं नाही. त्याच्यामुळे कुठल्याही स्पेशल ट्रीटमेंटची अपेक्षा ठेवू नकोस. जे समोर येईल ते गिळायचं. मॅम, पण मला काहीही नकोय. कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या ट्रीटमेंटची अपेक्षा नाही माझी. या फक्त बोलायच्या गोष्टी. आता तर सवय झाली असेल ना. घरात नोकर, ऑफिसमध्ये बॉय. सगळे तुला हवं तसं वागत असतील. तुला हवं तेव्हा देत असतील. हा सगळा श्रीमंतीचा माज आहे. पण हे सगळे नखरे तुझ्या घरी किंवा तुझ्या ऑफिसमध्ये. इथे माझ्या पोलीस स्टेशनमध्ये नाही. माझं बोलणं एकदा ऐकू. खरा या श्रीमंत बिचारीचं जेवण खाण बंद करा. अन्न वाया घालवायची काही गरज नाही. श्रीमंतीचा माज आहे सगळा. उतरेल.
काय झालंय? असं अचानक का बोलावून घेतलंय मला? आदित्यला आपल्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मग बोल ना, काय झालंय? मगापासून हे असंच सुरू आहे याचं. आदित्य सांग ना आता तरी काय झालंय नक्की. मी सुरुवातीपासून सगळ्याच गोष्टींचा विचार करतोय. तसं बघायला गेलं तर मीराला अटक झाल्यापासून अजून काहीच झालं नाही. म्हणजे ऍक्च्युली हा प्रश्न मलाही पडलाय. रागिणीचा नेमका हेतू काय ना तेच कळत नाही. जर तिच्याकडे मीरा विरोधात पुरावे असते तर तिने मीराला अटक केल्यानंतर कोर्टात हजर करून आतापर्यंत गुन्हा सिद्ध करायला हवा होता. पण तिने यातलं काहीच केलेलं नाही. फक्त बहिणींना पकडून ठेवलं. ती कसल्या तरी शोधात आहे. कदाचित मीरा तिचा फक्त प्यादा असेल. पण हे आपल्याला कसं कळणार? अरे तुम्ही नका इतका डोक्याला ताण घेऊ. ती फक्त मीराच्या कबुलीसाठी थांबली असावी. नाही नाही, जर असं असेल तर तिने मीराला असं अज्ञातवासात का ठेवलं? आपल्याला तिला भेटू का नाही दिली? नाही, या सगळ्या मागे नक्कीच तिचा काहीतरी वेगळा हेतू आहे. पण कसं कळेल आपल्याला सगळं काय आहे ते? काय करू शकतो आपण? मीराताई कुठे आहे? ती नाही आली का तुमच्यासोबत? तिच्याबद्दल आता काही सांगू शकत नाही मी. सांगू शकत नाही म्हणजे असं कसं म्हणू शकता तुम्ही? हे बघा, या सगळ्याला ना तुम्ही कारणीभूत आहात. मी नाही, तुझी मीराताई कारणीभूत आहे या सगळ्याला. खोटं बोलताय तुम्ही. हे सगळं आहे ना तुम्ही मुद्दाम करताय. आधी माझ्याकडून सगळा मीराताईचा पास्ट काढून घेतलात आणि त्यावरून तिला अटक केली. मीराताईचा खरंच काही दोष नाहीये सगळ्यात. तिचा दोष आहे की नाही हे मी ठरवेन अथर्व, तू नाही. हे बघा, मीराताईने आदित्यदादाचा विषय कधीच सोडलाय. त्या दोघांचा संबंध कधीच संपलाय. तुम्ही तो परत निर्माण करताय आणि मीराताईला अडकवताय. हे सगळं बोलायला तू खूप लहान आहेस अथर्व. उगाच माझ्याशी वाद घालू नकोस. घालणार मी वाद? हे बघा, तुम्ही जो विचार करताय ना तो खरंच चुकीचा आहे मॅडम. बस, आता याच्या पुढे एक अक्षर जरी तू बोललास तर काय कराल तुम्ही? मला अटक कराल ना? करा. तुम्हाला काय वाटतंय? मीराताईंनी देवजिजूंच्या प्रॉपर्टीसाठी त्यांची हत्या केली. रागिणी मॅडम, अहो मीराताईंनी कधी झुरळ नाही मारलं, त्या हत्या कशी करू शकतात? तिने नसेल केली, करवून घेतली असेल. अहो पण अथर्व, मी तुला सांगितलंय तू खूप लहान आहेस. जग बघितलं नाहीयेस तू. कोण माणूस कसा आहे हे तुला नाही ओळखता येऊ शकत आता. कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे तुला नाही कळू शकत. सो जस्ट स्टे आउट ऑफ इट. हे बघा मॅम, मला बाकी काही नाही माहित, पण मी माझ्या मीराताईला खरंच खूप चांगलं ओळखतो आणि तुमच्यापेक्षा तर नक्कीच चांगलं ओळखतो. हे बघा, मीराताई असं काहीही करू शकणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. हे बघा, मी जे पाहिलंय ते तुम्हाला कधीच दिसू शकत नाही. आपल्याला सगळं असंच वाटत असतं की सगळं छान चाललंय, मस्त चाललंय, पण त्याच्याच मागे खूप मोठे गुन्हे घडत असतात आणि ही केस त्यातलीच एक आहे. मी तुमच्याशी वाद घालायला वेळ नाहीये माझ्याकडे. मला खूप काम आहे. मॅडम ऐका ना, मीराताईंना कधी आणणार तेवढं तरी सांगा. आज तर नक्कीच आणणार नाही होत. सो इथे वाट बघत बसू नका, घरी जा तुम्ही. आता असं काहीतरी करायला हवं की रागिणीला आपल्याला खरंच सांगावंच लागेल. असं कोणीतरी हवं ज्याचे प्रश्न ती टाळू शकणार नाही. पण असं कोण आहे? तेच तर. म्हणजे एकदा मीराताईशी बोलता आलं असतं ना तर आपले सगळे प्रश्नच सुटले असते. कशाला उगाच वाघाच्या तोंडात हात घालताय? जे सुरू आहे ते सुरू असू द्या ना, आपल्याच फायद्याचं आहे. ती रागिणी तुम्हाला सुद्धा अडकवेल यात, पोलिसांविरुद्ध ऍक्शन घेतली म्हणून. आणि जर काय बाहेर कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल.
आपण असं काहीतरी करूयात ज्यामुळे आपण सेफ राहू आणि आपला हेतू पण साध्य होईल. काय? सांगतो. पाणी, कोणीतरी पाणी द्याल का प्लीज? मला पाणी हवंय. कोणी आहे का? या पाणी घे. प्या. तर तुम्हालाही माहिती मी काहीही केलेलं नाहीये. मी हात जोडते. मला तुम्हीच मदत करू शकता. माझं म्हणणं काय आहे ते तरी एकदा ऐकून घ्या. मॅडम आता तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही. म्हणजे अगदी परमेश्वर जरी आला ना तरी सुद्धा नाही. आता तुम्हीच तुम्हाला वाचू शकता. हो पण मी काही केलंच नाहीये. बघा मॅडम अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही गुन्हा मान्य करा. नाही आणि समजा तुम्ही केला नसेल ना तर तो गुन्हा कुणी केला ते तरी सांगा ना. मला खरंच माहित नाहीये. मी सुद्धा तुमच्यासारखं शोध घेते सगळं कोणी केलंय ते. बघा मॅडम तुम्ही गुन्हा जर मान्य केला तर ती शिक्षा कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि समजा नसेल केला तर कुणी केला ते सांगा ना. मदत करा ना आम्हाला शोधायला. काय मदत खरंच माझं खरात काय झालं? काहीच नाही मॅडम. मीरा मॅडम का अटक केली आहे? आम्हाला रागिणी मॅडमना भेटायचं. प्रश्नांची उत्तर आम्हाला उत्तर हवी आहेत. आम्हाला रागिणी मॅडमना भेटायचं. बोलवा बरं मॅडम. प्लॅन वर्क होईल असं वाटतं. आम्हाला उत्तर हवंय की मीरा कामत यांना अचानक एका रात्रीत का अटक करण्यात आली? देव कामत गायब होण्यामागे काय त्यांचा हात आहे का? देव कामत यांचा काही शोध लागला का? मॅडम आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर उत्तर हवीत हवीत. मॅडम. मीरा कामत यांना अटक का अटक का करण्यात केली आली? मॅडम? देव कामत यांचे गायब होण्यामागे काय त्यांचा हात आहे? हे बघा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आता देऊ शकत नाही. हीच योग्य वेळ आहे रागिणीशी डील करण्याची. कारण जर आपण एकट्यात गेलो तर ती आपल्याला भाव नाही देणार. वासू हे तूच करू शकतोस. उत्तर माहित नाहीये की उत्तर नाहीच आहे तुमच्याकडे? काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय मीरा कामत यांना अटक केली नाही. आम्हाला मीरा कामत यांना भेटायचंय. मिसेस कामतनं कोणत्या तरी अज्ञात स्थळी डांबून ठेवलंय असं कळलंय आम्हाला. हे खरं आहे का? हे असं करण्यामागे काय कारण असेल? आम्हाला असा संशय आहे की देवाशिष कामत यांच्या खुनामध्ये मीरा कामत गुन्हेगार आहेत. ही केस अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि खूप महत्वाची आहे. म्हणून त्यांना अज्ञात ठिकाणी नाही एका सुरक्षित ठिकाणी ठेवलंय आम्ही. मग त्या सुरक्षित जागेचा खुलासा करा ना. आमच्यापासून काय धोका आहे त्यांना? हे बघा योग्य वेळ आली ना की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अजून किती वेळ थांबायचं साहेब? तुम्हाला खरा गुन्हेगार सापडत नाही म्हणून तुम्ही मीरा कामत यांना अटक केली आहे का?
का आता उत्तरं नाही आहेत का? आणि उत्तरं नसतील ना तर सोडून द्या मिसेस कामतना. मॅडम आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. मॅडम तुम्ही मॅडमला बोलवा बरं आधी. नमस्कार. देवाशिष कामत बेपत्ता झाल्याची सर्वात प्रथम खबर तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आमच्या चॅनल. पण ह्या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण येते. देवाशिष कामत यांचा खून झालेला आहे. हा खून कधी आणि कसा झाला याचा अजून पत्ता लागलेला नाही. पण या सगळ्या प्रश्नांवरून लवकरच पडदा उठणार आहे. कारण की पोलिसांनी देवाशिष कामत यांच्या पत्नी मीरा कामत यांना अटक केलेली आहे. खरंच मीरा कामत यांनी हा खून केला असेल का याची उत्तरं तर त्याच देऊ शकतात. टाळाटाळ झाली खरंच आहे. आम्हाला आता आमच्या प्रश्नांची उत्तरं हवीत. या खरं सांगा आता. गोष्टी जे पण काय स्पष्ट जे अवैध गोष्ट सांगा आम्हाला उत्तरं. ए, मीरा मॅडम. अहो ऐक, मिस्टर देवाशिष कामत बेपत्ता होते आणि त्यांचा तपास सुरू होता ही न्यूज खरी. पण आता त्यांचा खून झालाय. पण ह्या सगळ्या मागे तुमचा काय हात आहे? तुम्हाला का अटक करण्यात आली आहे? तुम्हाला माहित आहे का कोण आहे या खुनामागे? की तुम्हीच आहात या खुनामागे. हे बघा, जे काही सत्य आहे ते लवकरच तुम्हाला कळेल. ही अशीच मोघम उत्तरं सकाळपासून मिळतात मॅडम. अहो मॅडम, सत्य काय ते तरी तुम्ही आम्हाला सांगा. की रागिणी मॅडमनी सांगितलं तेवढंच बोलायची परवानगी आहे तुम्हाला. तुम्ही मला बोलू द्याल प्लीज. बघा, मी हात जोडते तुमच्या समोर. पोलिसांना कोऑपरेट करा. त्यांना त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करू द्या. तुम्ही जर त्यांना कोऑपरेट केलं तरच ते त्यांचं काम व्यवस्थित करू शकतात. तरच आपल्याला हा रिझल्ट लवकरात लवकर मिळेल. आणि प्लीज माझी काळजी नका करू. मी अगदी व्यवस्थित आहे. मी हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही प्लीज जा ताई. आम्हाला ठोस उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही मॅडम. हो मॅडम, आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मॅडम 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 चला चला. मॅडम हो मॅडम. तिकडे चला. अरे श्रीधर, कुठे निघालास? हे म्हणजे घरी निघालो. घरीच जायची वेळ झाली आता. अरे घरी जाण्याची वेळ झाली म्हणजे वेडा झालास का? अरे अजून बराच वेळ बाकी आहे. तुझं घड्याळ काय पाण्यावर चालतं का रे? नाही, माझं घड्याळ सेलवरच चालतं. पण मला वाटतंय तुमचं डोकं बहुतेक पाण्यावरती चालत असावं. काही कसा बोलतोस रे तू? काही नाही बोलते. हे बघा, आज बॉस लोक कोणीही ऑफिसमध्ये नाहीयेत. त्याचा आपल्याला फायदा घ्यायला हवा. मी पण तेच करतोय. तुम्ही पण तेच करा. लवकरात लवकर निघा इथून. म्हणजे काय आता अर्धवट काम सोडून निघू? अहो काम काय, मी तर म्हणतो आता ही कंपनीच अर्धवट सोडून निघा. काही राहिलं नाही या कंपनीत. एक ना एक दिवस ही कंपनी बुडतीये की नाही बघा. हवं तर लिहून देतो तुम्हाला. हे तू इतक्या कॉन्फिडन्सली कसं बोलू शकतोस रे? कारण मला दिसतंय ना, मीरा मॅडम, आदित्य सर, वासू सर, मधुरा मॅडम कुठे आहेत? सगळे गेलेत पिकनिकला. मीरा मॅडम बॉस असून सुद्धा पिकनिकला जातात, मग इतर लोक सुद्धा तेच करणार ना. काय मीरा मॅडम पिकनिकला गेल्यात? म्हणजे तुम्हाला नाही माहिती? मगाशीच विभूतीला फोन आला होता मीरा मॅडमचा. अरे मग आपण पण निघायला हवं. तेच तर म्हणतोय. हे असं रोज रोज झालं तर कंपनी बुडणार ना. हो यार, बरोबर बोलतोस तू. मी नेहमी बरोबरच बोलतो. तुम्हाला सांगतो, या मीरा मॅडम आहेत ना, एक ना एक दिवस कंपनी विकून खाणार आहेत की नाही बघा. असो, आपण आपलं काम करावं. चला निघतो मी. काय पण कॉमेडी शो वाटतोय मला. हॅलो. हा बोल पूर्वा. हो ना ग,
मलाही आत्ताच कळतं हे सगळं. नाही, आय एम ओके, पण मला खात्री आहे मीरानेच खून केलाय दादाचा आणि तिला शिक्षा व्हायलाच हवी. नाही नाही, आय एम ओके, आय एम फाईन. या, थँक्स, बाय.